लातूर जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग। केशर, आंबा, गहू, ज्वारी, पपई, टरबूज या पिकांना पावसामुळे फटका, शेतकरी धास्तावले। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी, काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले, अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्याही घटना। पावसामुळे वातावरणात गारवा। शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी, काही ठिकाणी गारांचा पाऊस, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा कहर, लाहे गावात घरांचं आणि शाळेचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उखड्यावर। लोणावळ्यात पावसाच्या जोरदार सरी, दृश्यमानता कमी झाल्यानं वाहन चालकांना गाडी चालवण्यात अडचणी। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पेण तालुक्यातील जावळी गावात काही घरांच्या भिंती कोसळल्या, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, प्रशासनाकडून पंचनामा। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार परिसरात गारपिटीसह मुसळधार पाऊस, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। रायगडच्या पेणे तालुक्यातील जावळी गावात अवकाळीनं नुकसान, अनेक घरांवरील पत्रे उडाले, काही ठिकाणी घरांच्या भिंतीही कोसळल्यानं मोठं नुकसान। माथेरान, कर्जत, खोपोली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची तारांबळ, उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा। रायगडच्या पेणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, शहरातील विविध भागात पाणी साचलं, वीटभट्टी मालकांचंही मोठं नुकसान। पुण्याच्या जुन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट, पिंपळगाव जोग येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळली, घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत दिली जाणार, कृषी मंत्र्यांचं आश्वासन। पालघरच्या मोखाडा भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, आंबा आणि काजू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी चिंतेत। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील गारपीटीनं नुकसान झालेल्या भागाची मंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी, तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश दिले। उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर, दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठकीचं आयोजन। गोदावरी काठावरील गावात डासांचा प्रचंड उपद्रव, माळसांगवी गावात जनावरांना मच्छरदाणी ठेवण्याची वेळ, गोदावरी नदीचं पाणी दूषित, पानवेली वाढल्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर। भारतीय संत समिती आज नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठकीचं आयोजन, बैठकीत संत समिती आपली भूमिका स्पष्ट करणार, कुंभमेळ्याच्या आयोजनासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।